नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण खाली मळ्यामध्ये आलेलं आहे भात जोडायला. म्हणजे कोकणामध्ये असे बऱ्याच ठिकाणी असं अडवी घालून भात वगैरे रचून ठेवलं जातं आणि नंतर ते एका दिवशी माणसं वगैरे करून जोडलं जातं. तसंच आज आपल्या शेजाऱ्यांचं भात जोडायचं. तर चला आपण मळ्यामध्ये जाऊया. तर आता आलेलो आहे तिकडं आणि हे जोडतात आहे बघा. हे पोरं पण आहेत, तिकडं आबा आहेत. 1 2 3 4 5 जण आहेत. हे बघा, मार मार. मी याला इकडे कुठं मारतो, याच्यावर मार. तर असं आहे आमच्याकडे. हे सूप आहे आणि ह्याला गलिंडा म्हणतात. आणि म्हणजे जे गवत वरती येतं ना, ते इकडे करतात. हा आहे करडोल. याला करडोल म्हणतात ना रे. करडोल ना, ह्याला काय म्हणतात? गाळणा. नंतर ते भात गाळण्यासाठी याचा उपयोग करतात. ठीक आहे. आणि हे सगळं इकडे ही अडवी आहे बघा. एक अडवी इकडे वरती होती, ती अशी उपसून लावलेली होती इकडे या साईडून तिथपर्यंत. तो भाई ये देखो, याला म्हणतात आमच्याकडे खळ. हे खळ आहे. हे बघा, हे असं असतात. हे असं आतमधल्या साईडला, जेणेकरून जोडताना दाणे बाहेर जाऊ नयेत अशी रचना असते आमच्याकडे. आणि खाली कागद टाकलेला आहे किंवा सारवलेलं पण असतं, पण कागद पण टाकलेला आहे. असला तर कागद, नाही तर सारवणे वगैरे खरं मस्त वेगळे घेतात आणि भात जोडतात आमच्याकडे. तर हा बघा, इकडे सूप मारतोय. मध्ये मध्ये जे पेंढा राहतो ना त्या गोट्यांवरती, तर त्याच्यावरती सूप मारतात. हा असा नजारा. मित्रांनो बघा, संध्याकाळची वेळ आहे. भात जोडून वगैरे झालेला आहे. म्हणजे मागाशीच बोलल्याप्रमाणे, जसं ते राजापूर पट्ट्यामध्ये, राजापूर हातनागिरी वगैरे ह्या पट्ट्यामध्ये भात असं आमच्याकडे असं 2 ठिकाणी मारतात. असं एका ठिकाणी मारतात, म्हणजे दगड वगैरे असं काहीतरी घेऊन किंवा जातलीचं पेड वगैरे त्याच्यावरतीच मारतात. तसं आपण हे आपल्याकडे 2 ठिकाणी मारतात. म्हणजे पहिले आम्ही म्हणतो मांडीवरती. तर ते मारण्याचा फायदा असा असतो की जे जड खरे जे दाणे असतात ते एका ठिकाणी पडतात आणि चीम असेल ते दगडावरती वगैरे मारल्यानंतर ते तिकडे पडतं. ते प्रत्येकाच्या मारण्यावरती आहे. तर भात वगैरे जोडून झालेलं आहे मित्रांनो. आणि आता हे बघा, भातामध्ये जे काय साली वगैरे चीम वगैरे राहिलं असतं ते वार होतं. ते बघा, आता उद्या भात वगैरे सुकवून झाल्यानंतर मग ते गोणीमध्ये भरून घरी घेऊन जाणार. हे बघा, हे सूप मारण्याचा फायदा म्हणजे चीम वगैरे जे असतं ते सगळं निघून जातं. काही ठिकाणी असं सुपान जसं भात काळे टाकतायत, ते टाकताना एका बाजूने फॅन वगैरे लावतात. म्हणजे सूप मारायची गरज नाही लागत, ॲटोमॅटिक ते चीम होतं ते बाहेर निघून जातं. हे बघा, अशी पद्धत आहे कोकणातील भात जोडणी. मित्रांनो, कोकणामध्ये पण ठराविक एक अंतरावरती ह्या भात जोडणीचा जो प्रकार बदललेले आहेत. पाठीमागे बघू शकता अडवी, त्याला काही ठिकाणी ओडवी म्हणतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हे बघा, हे आबा आता इकडे कोपऱ्यात तुम्ही बघू शकताय. तो गलेंडा वगैरे त्यातील जे काही दाणे वगैरे असेल ते पाडल्यानंतर हलवून बाजूला फेकून देतात. हे बघा, व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोकणातील भात जोडणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे भात कशा प्रकारे जोडतात वगैरे. मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.